हे आता आपण समोर पाहतोय जे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, ही पनवेल महानगरपालिका आहे. नवीन बिल्डिंग बनत आहे. हे संपूर्ण काम व्हायला अंदाजे 1 वर्ष तरी लागेल. भारतातील आणि महाराष्ट्रातील महानगरपालिकेमधील कामकाज कसं चालतं ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये कोण कोण खुर्चीवर बसतं आणि जनतेची कामं कोण करतं हे समजून घेण्यासाठी आपण महानगरपालिकेची रचना आणि जबाबदाऱ्या साध्या भाषेत तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. एक महापौर म्हणजे मेयर त्याला म्हणतात. महत्त्वाची पदवी असते. यांची भूमिका असते म्हणजे महानगरपालिकेचा प्रमुख प्रतिनिधी असतो. तो सन्माननीय पदावर असतो, परंतु प्रत्यक्ष प्रशासकीय अधिकार फार कमी असतात. यांचे काम असतं समारंभिक कार्यक्रम, शहराचे प्रतिनिधित्व, सभा अध्यक्षता ही यांची कामं असतात. 2 स्थायी समिती अध्यक्ष म्हणजे स्टँडिंग कमिटी चेअरमन. यांची भूमिका ही असते की हा खरं तर आर्थिक निर्णयांचा प्रमुख असतो. काम असतं बजेट, खर्चाचे निर्णय, निधी मंजुरी वगैरे अशी कामं असतात. 3 आयुक्त म्हणजे कमिशनर, IAS अधिकारी असतात, प्रशासकीय प्रमुख असतात. यांची भूमिका असते हा सगळ्यात प्रशासकीय कामांचा राजा असतो. यांचं काम असतं कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्यसेवा, शिक्षण, बांधकाम परवाने हे सर्व आयुक्त आणि त्यांचे कर्मचारी करतात. 4 नगरसेवक म्हणजे कॉर्पोरेटर्स, जनतेने निवडलेले परंतु लोकशाही खुर्ची असते यांची. यांची भूमिका असते आपल्या प्रभागातील लोकांची कामे पुढे मांडणे. कामे यांची असतात समस्या मांडणे, नागरिकांसाठी योजना राबवणे, लोकांची सेवा करणे. 5 सामान्य कर्मचारी. ह्यामध्ये शिपाई, सफाई कामगार, इंजिनियर, क्लार्क्स, खुर्चीवर नाही पण खऱ्या अर्थाने काम करणारे. रस्ते दुरुस्ती, गटार साफसफाई, पाणी पुरवठा, वीज बिल वसुली, शाळा, हॉस्पिटल चालवणे ही यांची कामे असतात. तर नागरिकांनी काय करावं? आपले नगरसेवक, महापौर यांच्याशी संवाद साधावा, वेळेवर कर भरावा, स्वच्छता राखावी आणि नियमांचं पालन करावं. तर ही पाण्याची टाकीपासून राईड घेऊन हे पनवेल सेतू केंद्र तालुका पनवेल. स्थानिक दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, वारस दाखला, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिनल दाखला, जातीचा दाखला, वय, राष्ट्रीयता आणि अधिनिवास दाखला, रेशन कार्डसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे हे सर्व तुम्हाला ह्या ठिकाणी काढून मिळतील. लाईन बघा किती असते, हे बघा, हे सर्व ह्या तुम्हाला ठिकाणी काढून मिळेल. ते हे आहे ठिकाण सेतू सुविधा केंद्र पनवेल, तहसील कार्यालय पनवेल हे ठिकाण आहे. तर आता आपण होतो धान्य पुरवठा अधिकारी ऑफिसमध्ये होतो. हे सर्व मागे लाईन लागलेली आहे, खूप गर्दी असते इथे, हे बघा. खुर्चीची किंमत, सत्ता की सेवा, लोकशाहीतील खरी जबाबदारी. खुर्ची कोणतीही असो ती केवळ सत्तेची नाही तर जबाबदारीची ओळख आहे. हा व्हिडिओ आपल्याला घेऊन जातोय अशा प्रवासात जिथे राजकारण, सत्ता आणि सेवा यांचा संघर्ष समोर येतो. मी जे तुम्हाला सांगणार आहे जे देशासाठी काम करतात आणि त्यांच्यासाठी जे खुर्चीचा गैरवापर करतात. पहा, विचार करा आणि ठरवा, सत्ता हे साधन आहे की उद्दिष्ट. खुर्ची म्हणजे काय? खुर्ची हा शब्द ऐकला की आपल्याला काय आठवतं? ऑफिसमधली खुर्ची, शिक्षकांची खुर्ची की मंत्रिपदाची खुर्ची. भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात खुर्ची ही एक केवळ बसण्याची गोष्ट नाही, ती अधिकार, जबाबदारी आणि एक मोठा विश्वास आहे. म्हणूनच म्हटलं जातं खुर्ची कोणतीही असो ती देशातील नागरिकांची सेवेसाठी मिळाली आहे. पण प्रत्यक्षात किती लोक या वाक्याचा अर्थ समजून घेतात? मला कमेंट्स करून सांगा. थोडं इतिहासाच्या पानात जाऊया. गांधी, नेहरू ते मोदीजीपर्यंत गांधीजींनी कधीच खुर्ची स्वीकारली नाही, पण त्यांचा प्रभाव संपूर्ण देश चालवायचा. नेहरूंनी पंतप्रधानांची खुर्ची घेतली, पण ती स्वतःसाठी नव्हे तर देशासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं ते सत्तेचा उपयोग करून नव्हे तर बुद्धीचा वापर करून.
मोदींजी सारख्या नेतृत्वात आपण बघतो की सेवा ही संकल्पना, म्हणून त्यांनी अनेकदा सांगितलं, मी पंतप्रधान नाही, प्रधान सेवक आहे. हे फक्त शब्द नाहीत, ही एक विचारसरणी आहे. आणखीन महत्त्वाचं म्हणजे खुर्चीचा मोह, स्वार्थी समाजकारण. प्रत्येक राजकारणी खुर्चीसाठी पक्ष सोडतात. काही जण रातोरात विचारधारा बदलतात, कारण सत्ता हवी, सत्तेच्या खुर्चीवर बसायचं आहे. खरी सेवा म्हणजे काय? एक IAS अधिकारी दुर्गम भागात जाऊन शाळा सुरू करतो, ही आहे सेवा. एक सरपंच गावात नळ पाणी योजना राबवतो, ही आहे जबाबदारी. एक आमदार रात्रीच्या वेळी रुग्णवाहिका घेऊन नागरिकाला मदत करतो, ही आहे भूमिका. खुर्ची हवी ती अशी जी लोकांचं जीवन बदलते. युवा पिढीचा प्रश्न, आजच्या तरुणांनी विचार करायला हवा, खुर्चीचा उद्देश काय? मी मत देतो म्हणजे मी खुर्चीचं भाग्य ठरवतो. जर आपल्याला खऱ्या नेत्याला सत्तेवर आणायचं असेल तर आपल्याला जागरूक व्हावं लागेल. खुर्ची कुणासाठी? खुर्ची शिक्षणासाठी आहे, खुर्ची आरोग्यासाठी आहे, खुर्ची न्यायासाठी आहे, खुर्ची जनतेसाठी आहे आणि कोणासाठीही नाही. खुर्चीची खरी किंमत, खुर्ची म्हणजे अधिकार नाही, ती जबाबदारी आहे. ती केवळ एक नेता, एक अधिकारी, एक मंत्री यांची नसते, ती संपूर्ण देशासाठी असते. म्हणूनच जो कोणी त्या खुर्चीवर बसतो त्याने नेहमी लक्षात ठेवावं, ही खुर्ची देशासाठी आहे, ती माझी नाही, ती लोकांची आहे. पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही कोणाला खुर्चीवर बसवत असाल तेव्हा विचार करा, कारण हे आपलं देश, आपली जबाबदारी आहे. आपण पाहत होता सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.